असं वाटतं फाशीच घ्यावं या झाडाला. काही नाही राहिलं जीवनात, रुपये खिशात नाही राहिला राव. एवढे पैसे आले गेले माझ्याकडून, जगाव का मराव असं झालंय आता. काय करावं यार, मित्राला तोंड दाखवायला जागा नाही राहिली. काय अवघड झालं रे देवाई. काय हो, इथं काय करताय तुम्ही? तुला काय करायचं? काय करायचं म्हणजे? तू कशाला आली माझ्या माग? कशाला आली म्हणजे? तुम्ही इथं काय करताय? जीव जीव द्यायचा मला. या झाडाला फाशी घेतो आता. कुठं आहे वडणी? दावा आणतो ना. आणायचं दावा. तू येत नाही दिवाला फाशी इथं झाडाला. हा, जास्त बोलू नका. हे बघ, तू डोकं खाऊ नको. मला एकतर टेन्शन आहे. कसलं टेन्शन आहे मला सांगा तुम्ही, काय टेन्शन आहे? रुपया खिशात नाही माझ्या, रुपया. आणि तुम्हाला रुपया लागतो कशाला? बाहेर कुठं जाऊ वाटत नाही का मला फिरायला? हॉटेलला जेव वाटत नाही का? तुम्हाला आयुष्य ह्यातच घालवायचंय का? तुम्हाला काही संसार बिंसार घरदार काय आहे का नाही? तुम्हाला परिवार? हे बघ, नुसतं फिरायचं, मित्रांमध्ये जायचं, इकडं जायचं तिकडं जायचंय. घरातलं कधी मीठ नाही आणलं, मसाला नाही आणला, तेल नाही आणलं. सगळं त्या स्वतःच्या बापावर सोडून दिलंय. काय वाटतं का त्यांचं वय काय आपलं वय काय? जास्त बोल नको. बस झाला, लय ऐकून घेतलं तुझं. ऐकून घेतलं म्हणजे तुझा काय? बापने देत पैसे मला आणून. जास्त बोलू नका, बर का? समजलं ना? बापने देत. हा, माझ्या बापाला मुलगा असला असता तर त्याने असं नसतं वागलं, समजलं का? एक तर मला टेन्शन आहे. तू डोकं खाऊ नको, तुला सांगतो मी. काय टेन्शन आहे तुम्हाला सांगा मला? हे बघ, मी जीव दिला ना, तुला सांगतो, तुझं नाव लिहून ठेवी ना. मी म्हणाल हिच्यामुळे मी जीव दिलेला आहे. हा, माहिती ना, सगळ्यात मोठं काटा तर मीच आहे ना तुमच्या रस्त्यामधला, आहे का नाही? लय नको बोलू, तुला सांगतो. मला सांगा तुम्हाला टेन्शन काय? अरे पैसे नाहीत माझ्याकडे. उधाऱ्या एवढ्या झाल्यात माझ्या, मला देऊन टाकायच्यात मित्राचे पैसे. उधाऱ्या झाल्या? हा. आणि तुम्ही कधी काय आणलं घरात उधाऱ्या करायला? सांगा मला. अहो, आजपर्यंत घरातलं एक भांड घेतलंय का तुम्ही? काय आणलंय का कधी घरात? मला वाटत नाही का? मला काय आणलंय? बाहेर हॉटेलला जे वाटत नाही मला, कपडे घेऊ वाटत नाही, बाहेर फिरायला जातात मित्र माझे, मला पण जाऊ वाटतं ना. का घरात मी जेवण नाही करत का? हा, लय भारी जेवण करते तू. करतेच मी चांगलं, समजलं का? चवण धव त्याला. हा, लय नका बोलू. नुसतं फुळक पाणी पिऊ नाही वाटत ना तुम्हाला? घरात खाऊ नाही वाटत, गिळाय नाही जात तुम्हाला, म्हणून तुम्हाला बाहेर गोड लागतं. आणि हे बघ, तुला सांगतो शेवटचं, मी कुठं जातो, काय करतो, काय खातो, तुला पंचायती नाही गरज बर का करायची. माझ्या बायको आहे मी तुमच्या, आणि करणार हक्क येतो माझा. बायको सारखं राहा, माझ्या माग नको येऊ. कुत्र्यावानी जाय. होय घरी, घरी जाय. डोकं नको खाऊ, तुला सांगतो. तर डोक्याला टेन्शन नाही, रुपये खिशात नाही राहू. नाही माग तिथं कशाला लागते पैसे. आता याला काय सांगाव? जाऊ वाटत नाही का माणसाला कुठं? काय करावं, कोणाकोणतरी पैसे घ्यावं लागतात राव. आता या पोराला मागितले असते, मित्राला, पण यांच्याकडून आधीच उधारी झाली. यांचेच पैसे देणं आहे ना. यांना मागायला गेलो तर हे म्हणजे पहिले पैसे दे. हा, आलं डोक्यात माझ्या. पैसेच काढतो आज, दे 1000 रुपये. ते दुकानदार बरोबर ना, ते सासू वारली. हा, त्याचं मिटावलं. नक्की का? हा, ते काय 3-3.5 होते. ते कागण्याकडे पैसे बाकी आहेत, ते आणले. त्याला ते बुडावं लागला, मग त्यांना दिले नाही पैसे. एक काम कर, त्याचा ट्रॅक्टर घेऊन या छोटा इथं. आता काय त्याची इज्जत घालायची ट्रॅक्टर उडी दे. जाऊ दे आता इतके दिवस. 1000 रुपये जाऊ दे, देईल. मग आता कुठं बस वाद करीत. नाही, ट्रॅक्टर घेऊन त्याचा असं पण नांगरायला आता लागणारच आहे आपल्याला. असं कर, तूच जातो आता. काय तूच ओढ. गेली ना त्याचा आख्या घरातून मोठ्या मोठ्या वस्तू घेऊन ये. राम राम. राम राम. बसा ना. नाही काय नाही, नाही नाही काही अहो नाही. बसा. अहो नाही नाही. अहो जावाय बसा. काय चाललंय, बरं आहे का? तुमचं काय चाललं? काय नाही, आलतो असंच. चाललो होतो मी इकडं वरच्या गावात. म्हणलं चालता चालता भेटाव तुम्हाला. बरं झालं आले. पुरेल नाही आणलं आमच्या. केलं का? जेवण केलं. पुरील कोण नाही आणलं? ते इकडे मी आहे ना, मित्राला भेटायला चाललोय ना. हा. मित्र इकडे कुठे तुमचा मित्र आमच्या गावात? आहे इकडं एक मित्र आहे माझा. हो का? हा, असेल कॉलेज बिलेजचं त्यांचं. ऐका ना, हा, लॉक लावले वाटतं. चावी तुम्ही शेतातच ठेवली असेल. काय झालं, तर गावातल्या घरी जावं लागेल. नाही काय नको, मला थोडी गडबड आहे. मागच्या दारात जाते मी आणि चहा पाणी करून अहो आणते. मामी, मी काय करतो, 2 दिवसांनी ना तिला घेऊन येतो आणि मुक्कामावर राहतो. मस्त मटणाचा बेत. का बरं? मुक्कामात येतो ना. नाही, आमच्याकडे श्रावण महिन्यामध्ये नाही मटण खात पाहुणे. हा, श्रावण चालू आहे खरं. श्रावण चालू आहे जावाई. बरं, खीर चपाती करा, आपलं भजे वगैरे काढा. हा, त्या तेवढं.
तुम्ही जमलं. सासू आजची पैसे खाली ना नाहीतर एक काम करा, तुम्हीच आमच्याकडे जेवायला दोघं पण. नाही 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 ना नाही अहो, का आम्हाला ना. आपलं कुठं पुरीच्या घरी कुठे जाऊन जेवण करता का पाहुणे सांगा बरं बरं तुम्ही. मी तुम्हाला हॉटेलला जेव घालतो बाहेर. नाही 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 अहो ते पाप लागल जावायला खर्च करायला लावायचं ना आम्ही खायचं. हा. जावायचं घरचं पाणी पण पित नाही माहिती का आम्ही. अहो, तसं काय नसतं. नाही. तुम्ही लय मोठ्या मानाचे आहेत मामी. अहो, नाही. बरं बसा ना मग बसा अहो तुम्ही. बसा नाही नाही गडबड आहे ते मामा. कुठं कुस्त्या मारायला चालले नाही नाही वा? ते मित्राकडे काम आहे थोडस. काय बरं मी पाणी वगैरे घेऊन ते येऊ का मग? पैसे दिले ते मित्राला व्याजाने मी. व्याजाने? हा हा अहो व्याजाचं काम करू नये तुम्हाला माहिती का समोरच्या जर केस टाकली पाहुणे हम्म. तुम्ही जेलमध्ये जाल. हा. किती दिले पण ते ना फोन उचले ना माझा. किती पैसे दिले त्याला 1,00,000 दिले तर काय टक्क्यावर दिले होते? 10 रुपये. पण ते काय झालं माहितीये का, मला आहे ना नेमकं उद्या गाडीचा हप्ता आहे हा आणि ते पैसेच द्याय ना. हा, फोन बरोबर. उचली ना. त्याचा नंबर आहे का तुमच्याकडे अहो फोन बंद आहे त्याचा. तुमच्या फोनवर नसेल तुझे ए तो फोनवर लाव बरं माझा फोन चार्जिंगला नाही थांबा मी फोन करतो 1 मिनिट. नाही तर मायाच्यावर लावून पाहतो थांबा. हॅलो, लागलाय फोन. हा आता उच. आता पैसे कधी देतो भाऊ? व्याज आलं मला मुद्दल लागती भाऊ. मला उद्या गरज आहे, गाडीचा हप्ता आहे मला. कधी? परवा का? नक्की का? बर बर. हा हा परवा देऊ राहिले अहो, पैसे. मला हप्ता आहे मला काय परवान उद्या हा ना त्याला काय? म्हणलो बरं का मी मला उद्या हप्ता आहे पण ते म्हणतो परवा पैसे देतो. मग एक काम करा ना मामा, मला द्या ना पैसे, मी तुम्हाला परवा लगेच देऊन टाकतो. हा? अहो आता तुम्हाला अहो पैसे- मामा ऐका ना, काय हे बघा, कारण काय होईल माहितीये का, गाडीचा हप्ता जर बाउन झाला तर काय होईल, माझा सिबिल खराब होईल. गाडी जर उडून नेली मग काय करायचं बरं बँकेने? हा? जावे होते पैसे बाक पण त्या कांगण्यात अटकले अहो, मामा काय काय अहो, असं काय करता? 80,000 एकुलते एक जावई. तुम्ही यायच्या आता तोच विषय चालू आता असं काय करता? जावई एकुलते एक राव, थोडा विचार करा. आहे का तुला काय काय तुम्हाला परवा देतो ना मामी. हे बघा, परवा त्याच्याकडून पैसे घेतले ना लगेच तुम्हाला आणून देतो. अहो जावई पण आमच्याकडे पैसे पाहिजे ना तुम्हाला द्यायला तर दिले असते ना. तुम्हाला जावई किती लागत आहे तुम्हाला 1,00,000 यो बाबा हा हो. 1,00,000. असं कोणत्या गाडीचा हप्ता 1 लाखाचा? नाही बाबा ते 2 गाड्या आहे ना, 2 गाड्याचा हप्ता आहे. कोणा घ्यायला सांगितलं तेवढं दोन गाड्या तुम्हाला अहो मामा द्या ना राव. अहो आपल्याला हप्ते भरवत नाही तर तुम्ही गाड्या घेतात का चला जाऊ दे. काय तुम्ही सांगा तुम्हाला जावई महत्वाचं नाही काय का मामा? जावई असं तुम्हाला करा. पैसा महत्वाचा आहे, जावई महत्वाचा आहे. बरं सांगा अवघड आता. झालं. ए दे या 2 बांगड्या दे पहिले गाड पाहुणा मग आता काय करणार जे मग आपल्या पुरी करताना नाही बाबा अच्छा मग आता तुला काय हातात घालू का काय लय वजन वाटत काय तू तिन्ही द्या मॅम मामी. काय तिने द्या हा, दे 3 तोळ्याच्या आहेत त्या दोन्ही बांगड्या. अरे मग जावाय काय ओपू खाईल का काय 2 द्या 2 द्या. दे नाही हो. अगं ते नाही नाही जेव्हा ऐकायचं बरं तुला सांगतोय अहो मामी पोरीला तारच होईल परत जावई महत्वाचं नाही करावं. मला जावई महत्वाचं नाही हे नवरा बघा. नाही, पोरगी नाही. ऐका, मी बांगड्या मग तू गहाण एकटी राहते ठेवतो. का हा मामी मी बांगडे आहे ना विकून नाही टाकीत, मी गहाण ठेवतो, पैसे घेतो. परवा हा. ते आले का लगेच सोडून आणतो तुमच्या बांगड्या. हा असं कर वाटलं तर एखादा ग्रॅम आहे ना, मी जास्त काहीतरी करून त्याचा आणतो टाका तुम्हाला. बरं टाका हा भर टाकतो. सासूला. एखादा ग्रॅम. मग एकच बांगडी म्हणे 1.5 तोळ्याची मग ही घेऊन जा. 1 तोळ्याची आहे, मामी ती. पण 1.5 तोळ्याची 1.5 वजन पातीचं. बरं पण तेवढे लाख रुपये देतील का ते 2 द्या ना मग. हा 1.5 तोळ्याचे लाख रुपये भेटत नाही का? लाख रुपये तोळा आहे आता. हा बरोबर 2 द्या ना मामी, मी आणून देतो ना. नाही नाही द्या दे जाऊ दे. त्या बरं ते मला आहे ना बँकेत लगेच पैसे टाकावं लागतील. हा टाका काय टाका म्हणते हप्ता आहे आणि माझा. पण बाय परत राहू रे नाही, नाही. हप्त्याचं काम ठेवू नका अहो आता. परवा तुम्हाला पैसे देतो. भले वाटलं तर 2 महिने आणून द्या बांगडी नाही नाही पण पहिले त्या गाडीचे हप्ते हा. हाके पूर्ण जमन जमन. बरं आहे की नाही अच्छा द्या पाऊस बरं. मला येतं काढता. मग काय रेट कसे वाच करीत राहते जवाई कळणार पाहुणे कळणार द्या. पाहुणे पण परत परवा परवा परवा. अरे दे नक्की हो देतो ना मामी. पाहुणे माझा लय जीव आहे सोन्यामध्ये. अरे दे माझ्यात नाही का जीव? नाही मा- मला मा- सोन्यात जास्त आहे. अरे दे म्हटलं ना माझ्यात जीव नाहीये मामीचा. काय आता करावं आता परत आणून द्या. हा एवढा देतो. कागदाचा तुकडा दिला तवा रे ते झाली ना हा हा. आणि याला बकडून राहिली सोन्याला येऊ का मामा? येतो. हा या हा पुरीला सांगा काय? पुरीला सांगा बा असं हा खुशाले आई बाप सांगतो सांगतो. आणली जमलं. मला बांगडी हा हा, हा, हा. येऊ का मग? का पुरीला फोन करू सांगू नाही नाही काय नाही, मी येतो ना परवा. हा. पैसे घेऊन येतो आणि बरं, बरं, तुम्हाला चालेल, 90 घेऊन येतो. हो प्यायचं बंद केलं ते तुमची सास पिऊन देत नाही बरं बरं बरं. हा, हा, बंद केलं बाहेर बाहेर करू. हा बरं, पाऊस जा हा. एवढं बरं पाहुणा आहे. तुमच्या तर आता काय आता काय लाज वाटते का? काय झालं काय तुला तुमची एखादी एकर विकायची ना घालायची ना ते जावायच्या भंडारी. अगं मला पैसे द्यायला लाज नाही वाटत का तुम्हाला काही?
अगं पाहुणे अर्जंट लागत होते आता आपल्याकडे नव्हते. पाहुण्यानं जर 2 दिवसात पैसे जर नाही दिले ना तर तुमच्या झिंजटा धरून gar 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 ए, फिरत राहतील नाही दिले तुम्हाला. पाहुणे ना मी एखादा बेगा ओपील पण तो वाली बांगडी करू दे. लाज वाटायला वाट पाहिजे. वाचना कोणी ठाक टाकी काय टाकशील हा, टाक्या? आवर आवर म्हणे काय लोकांना दिले का आपण कार लोकांना असं जावई कसं आहे माहिती का भिकारी पुरे खबर घेऊन चालतो काही असलं का काही हे द्या ना काही असलं का ते द्या ना अहो धान्य सुद्धा आपल्या इथून त्याला नुसतं नावाला पोरगी करून नेली त्यांनी जाऊ दे मग आता काय करते आता घडून गेल्या गोष्टी. त्याला म्हणा तुला ठेवत आमची पोरगी आम्हाला आणून घाला आम्ही दुसरा नवरा बघू तिला हा तेच करीत बसते आता 2 अहो, नवरे. तेव्हा त्याला हौस होती पोरीला पोरगा आवडला आणि तिला गळ्यात घालून जाऊ दे म्हणे लव्ह मॅरेज त्यांचं प्रेम आहे प्रेमाने पोट भरून राहिले का आता पण काय नाही पोरा काय कमी सांग बरं. नुसते हातपाय असून काय हलवले पाहिजे थोडेसे हातपाय तर ते पोट भरतील घरामध्ये बसून पोट नसतं भरत आता कसं हलवायला जावई बी लागलं तसा आता सासऱ्यामध्ये 3 पट आता कसं हलवायला लागला तर गाड्या घेतल्या आता जर पळवते आता पाहुणा मग आता कोणालाही अडचण येत राहते आज थोडंच आहे मग त्यांनी सासऱ्याकडे मागायची मग कोणाक मागतील काय लई माझी बायको येणार लय तरच जा ते जनावर वाट बघू राहील शेतावर तेव्हा या अशी पाय लय अवघड. आता कनी यायला विचारून पाहतो काय होतं नेमकी. दिसत नाही इकडं कुठं. चालते हा ठेवते मी कुठं पाहुणे आलेत कुठं ये बो अहो ते आता बाहेर गेले काम होतं काहीतरी आज कस काय इकडे चक्कर होता तर काम कोणी त्यांना बोला बरं अर्जंट थोडं. काय झालं नाही बोलत घरी. आवाज देते मी 2 मिनिटं बसा राम राम. राम राम कधी आले आता एवढ्यात आलो हा का बसा इकडे म्हणलं तुम्हाला काहीतरी समजून सांगा 2 शब्द हा, हा, हा. मग ऐकायची तिथे तुम्ही आहे का नाही बा असं. काय काय झालं समजून काय सांगा म्हणजे काय झालं नाही आता तुम्हाला मी बोलू काय राग नाही येणार नाही. नाही काय काय हा? काय तुमचा परपंच हा जावायच्या भरोश्यावर का काय सांगा. का बरं म्हणजे तुम्हाला काही रुपयेच नाही का पण तुम्हाला पैसे लागत तुम्ही मागा ना. म्हणजे झालं काय मागा ना पैसे. आम्ही का तुम्हाला पैसे मागू म्हणजे आम्ही डायरेक्ट हातावर आलो कसं रस्त्यावर बसलो का मी आम्ही काय म्हणतो तुमचं हे मेलं का. अहो पण तुम्ही मेले का जिवंत आहे ते महत्वाचं पेक्षा तुम्हाला आम्हाला बोलायचं काय राईट आहे राग रोज मी धनी त्या घरातला हा. मालक आहे मी. मारायचं बरोबर. आहे का नाही हा. आहे का नाही तर आपल्या किती गाड्या 2 गाड्या दोन गाड्या हा. देतो. हा? तर मी जावं हप्ता भरायला पैसे दिले. हप्ता हा. भरायला पैसे दिले त्याने एका गाडीचा हप्ता भरला नाही, एका गाडीचा काय हप्ता भरला नाही. त्याचे 2-3 हप्ते थकले गाडी ओढून नेली. हा. म्हणलं तो पैसे काय केले म्हणे मी सासऱ्याला नेऊन दिले. काय सासऱ्याला पैसे नेऊन दिले म्हणून. कधी तो काय म्हणे सासऱ्याला अडचण आली आणि सासऱ्याचं ऑपरेशन होतं मला सासरा महत्वाच्या गाडीपेक्षा. अहो पण ऑपरेशन केलं असतं तर आमची पोरगी आम्ही इकडे नसती बोलावली का ऑपरेशनच्या वेळेस त्यांच्या नाही हे पहा तुम्ही कारण कसं आता गुडीचा वाईटपणा होईन आपला. हे बघा पाहुणे तुम्ही आमच्या पोरीचे सासरे आहे म्हणून तुम्हाला मी व्यवस्थित सांगते हा. पहिली गोष्ट तुमचं लेक आलं होतं सकाळी तुमच्या लेकाने हातातली बांगडी नेली माझ्या नाही आता मी तुम्हाला आरोप करतो अहो, थोडे. तो आता पाहुणा अहो माझ्या हातामध्ये बांगडी दिसते का तुम्हाला एका हातात हा 1.5 तोळ्याची बांगडी घेऊन गेलेला आहे नाही तुम्हाला कोणी नेले का हा, घरात ठेवायला. म्हणा हप्ता भरायचा म्हणून हप्ता भरायचा म्हणे गाडीचा तुमची गेली बांगडी आता. हा? गेली बांगडी म्हणजे आता परत येणार नाही. कच्चं खाईन मी कच्चा खाण्याच्या बाजू का त्यानं आमच्या गावात आहे ना घरातून त्यानं हप्ते गाडीचे पैसे गेलेच गेले. घरातून त्यानं 1 लाख रुपये पळवले. हे बघ, तुमच्या घरातला विषय ऐकून घ्या 1 लाख रुपये पळवले त्यानं गावामध्ये इतका मेट्रो वाढवला इतका प्रत्येक जण महाग रोज सकाळच्या बारी 7-8 लोकांचे पैसे न्याला. अहो पण तुमचा पोर काय तुम्हाला माहित राहत नाही काय ग पोरी कशी ते केव्हा आली आत्ताच आले मी अरे बापरे मामा तुम्ही इथं हा ना ते तू आणवर ना का ते घरातून पैसे घेत होते म्हणलं मग याला आणून दिले तो मला म्हणा सासऱ्याला दिले म्हणून पैसे मी काय दिले सासऱ्याला 1 लाख रुपये दिले म्हणून कोणी दिले तुझ्या नवऱ्यानं असं मला म्हणत होता तो गाडीचा हप्ता आपली ती बाई तुझा नवरा का सकाळी आलेले होते म्हणे इथं? हा आणि ते कशा- कोणाला कोणत्या माणसाकडे इकडे व्याजाने पैसे दिले म्हणे 1 लाख रुपये त्यांनी पैसे दिले नाही म्हणे त्याला फोन लावला इथून तो म्हणे परवा देतो बांगडी घेऊन जाईल माझ्या हातातून ये बाय अगं सोन्याची येईन बांगडी बाई दिली. त्याच्या काही हा. याजानं पैसे द्यायला नाही तो लोक कुणी याजानं पैसे घेतोय आमच्या गावात त्यानं 5-50 लोकांना टोपे मारले. आणि तू बांगडी कुणाला विचारून दिली मला एकदा फोन अगं पण जावई होती हे ऐकत हा. नाही यांचं डोकं काय खात होतं काय माहिती तुम्हाला कळतं नुसतं एखाद्या येड्यावानी करता जावीच्या प्रेमात येडा होता का काय तुम्ही काय झालं म्हटलं नाही जावायला दिले पैसे तर तुला हानमार करील तुला त्रास सासूरास होईल. अहो पण एवढी मोठी रक्कम आहे ती काही 1-2 रुपये आहेत का तुम्ही मला न सांगायला लागले ते पाहुणा म्हणे मला हप्ता भरायचा म्हणे मामा अहो हप्ता जरी असेल तर तुमचं काम आहे ना
का आणि तो सासरा एवढं वर म्हणतोय काय हा तुम्हाला पैसे दिले म्हणे लाखभर सांगा आता रुपये. म्हणजे लाज वाटते का पाहुण्याला म्हणजे ते म्हणते ह्यांना दिले हा. हो त्याला म्हणलो गाडी का वाढली म्हणा ते माझं ऑपरेशन होतं त्याच्यामुळं ते मी पैसे दिले बघ तू पश्चाताप आता. आला पश्चाताप. अहो मामा माझे घरचे किती पण गरीब असून द्या पण कधी ना कुणा पुढे पदर नाही पसरत समजलं का हा. तुमच्या पुरला विचारतो घरात काळीच पिढी तरी आणतो का अहो काहीच नाही आणत काही तुला माहिती का काही नाही बघत मग त्यांच्याकडे कर्ज बाई तुला कुठून काय होतं? म्हणून पटलं असं बरं तो पोरगा खुशाल तू लव्ह मॅरेज केलं आम्ही म्हंटल तर करू नको. तो नाश केला तवाला तो स्वतः हा हाताने आयुष्याचं वाटोळं करून घेतलं. आता काय करू माझीच मस्ती जिरली आता माझी मस्ती आता काय बोलून फायदा आहे का नशिबात पडले भोगावं तर आता लागणार आम्हाला जिरवायला लागू राहिली ना मग ते उठत आज 1.5-2 लाखाची हातातून बांगडी दिली 1 लाख रुपये त्याचे हा बाबा म्हणे दोन्ही दे एकाच मागायचं नाही. तुम्हाला काय कळतं का बरं मी काय म्हणतो येईन बाई आता झालं ते झालं केवढीच बांगडी तुमची केवढ्याची म्हणजे 1,90,000ची. काय भरून देणार आहे का मी ना तुला 1,000 2,000 हजार करून मी ती बांगडीचे पैसे देईन भाऊ. म्हणजे याला तो तर तुम्ही जागशाल का नाही नाही माझ्या पद्धतीने नाही तर तुम्ही तुमच्या जावायला नाही, कापू नाही, का एवढे. मी काय हजार, म्हणतो हजार, माझी जिम्मेदारी नाही मी काय म्हणतो येई वाईट वाल लोक बिगा जोड बिगे वापा नाही नाही पहिलं करू द्या बाबा हा? नाही नाही मी हा. काय नको तुम्ही बरं तुम्ही शिरा होतो मग मला काय फोन केला ये जावायला देव का नाही म्हणून. आम्हाला वाटतं तुम्ही पाठवलंय काय तुमच्या पोराला तेच वाटलं आम्हाला. अरे वा वा. अहो मामा बरोबर आहे ना माझ्या आई बाबांची काय चूक आहे हा? हा ते बोलतात जाऊन दे आपल्या लेकीसाठी देत आहेत ते त्यांची काय चूक आहे तुम्ही त्यांना का बरं अहो बोलताय? ये बा त्याला दुकानात मिठाची पुढे आणि 20 रुपये दिले तो 10च जातो 10 खिशात मारी तुम्ही म्हणजे तुम्हाला माहिती तुमच्या पोराची कोड आम्हाला काय माहिती आगाई सकाळी त्यांनी इतकी भांडण केली माझ्यासोबत म्हणता आता मी झाडाला लटकून जीव देतो फाशी द्यायला लागलेले स्वतःलाच हा असं कुठं असतंय का तर कर्ज झाले म्हणून हा, कर्ज काय करावं? कर्ज कोणा केले आता कोण माहिती तिला विचार बरं आणि कारण तर काय देतात पैसे कशासाठी लागतात हॉटेलला जायला फिरायला जायला मित्रांसोबत हिंडायला घरात एक दिवस पण जेवत नाही ते हा त्यांना घरचं जेवण नाही माहिती अजून हे तुमचे लाड आहे. हा हे लाड तुझे आणि तुझ्या सासऱ्याचे माझे नाही लाड जरा लायकीतच ठेवायचे तुमच्या आई बाबाची असतात. लाड आहे. माझा नाही लाड असं नका बोलू तुम्ही मी त्याच्या रुपयाचे यावर ठेवला नाही त्यानं घरातून लाख रुपये त्याच्यामुळे तो सोडले. येणार करतो हा? त्याच्याकडे तुम्ही रुपयाच्या यावर ठेवलं नाही ना हम्म. त्याच्यामुळे तो येणार करायला लागला अहो त्या आता माग पण आले होते म्हणे मामी तुमचा मोबाईल द्या ना म्हटलं का बरं म्हणे माझ्या मोबाईलची चार्जिंग संपली म्हणे. नशीब माझा मोबाईल त्या पप्प्याने त्याच्या वावरामध्ये नेला होता नाही तर मोबाईल नेला असता मला मोबाईल बी भेटला नसता पण परत. इतक्या वेळात ते आले इथं मग तुम्ही मला एकदा पण का नाही सांगितलं अगं चांगलं नाही वाटत सारखं हा, सारखं हे बस. मागायला आले ते मागायला पुरी तुमच्या घरात भांडणं होती. बरं मी काय म्हणतो आवाज जाऊन द्या माझ्या पद्धतीने भाऊ मी थोडं करून देईन हा चालेल. तुम्ही काय मला विचारून दिली मला विचारून दिली असती ना बरं एवढ्या महिन्यात 2 महिने तरी द्या करून. तुम्हाला एका पाया मी लगेच त्याच लगेच बांगडी दिली असती हा. हो महिने 2 महिने चालू असते ना आमचं सीजनच नाही नाही का सीजनच नाही चालेल 4-6 चालेल. महिने त्यांना बरं आलं ऐका का मी काय म्हणते आता जाऊ दे ते झालं याच्या पुढे आम्ही काळजी घेऊ. जेवण वगैरे करता का तुम्ही मी तयारी करते स्वयंपाकाची. हो येईन बाई थोडस पाणी पळले त्याने इतकं खर्च करून जाऊ दिलं द्या. ऐका पण पुरीला काही सासरा सोडून नका देऊ बरं का जावं. नाही नाही हा. तिला सासूराचं काय पेवड्याचं पाहुणा नाही नाही हो पीत नाही ते हान मारणार करी तुला नाही नाही बरं जाऊ दे चला झालं ते झालं आता याच्या पुढे काळजी घेऊ. तुम्ही जेवायला थांबणार एक दोघं नाही जण? नाही अहो मामा थांबा आता आलो इथे. नाही, अहो नाही. कोंबडं कापितात तुम्हाला ते लोक किती श्रावण चालू आहे. या. काही वाईट नको. तुला माहिती नाही का किती लोक सकाळचे आपल्या दारात चला मी येतात. स्वयंपाकाची तयारी करते मग. चला चला जाऊ उठा. द्या. चला फिरून येऊ मला तुमचं हा, चला चला मी तुला मदत करते. हम्म.